रामकृष्ण हरी माऊली। मी सिद्धेश ताकवले, जय हरी विठ्ठल सहप्रायोजक राजबिंदू आणि ग्रीन गोल्ड सीड्स या कार्यक्रमात आपलं सर्वांचं स्वागत। नीरा भिवरा पडता दृष्टी, स्नान करिता शुद्ध सृष्टी, अंतितो वैकुंठ प्राप्ती, ऐसे परमश्रेष्ठी बोलिला। माऊली माऊलीचा नामघोष करत टाळ मृदुंगांच्या गजरात नीरा नदीच्या पवित्र तीर्थात आज माऊलींच्या पादुकांचं स्नान घालण्यात आलं। नीरा स्नानानंतर माऊलींच्या पालखी सोहळ्यानं आपल्या वैभवी लवाजम्यासह पुणे जिल्ह्याचा निरोप घेऊन माऊलींचा पालखी सोहळा सुरू करणाऱ्या हैबत बाबांच्या जन्मभूमी असलेल्या सातारा जिल्ह्यातील लोणंद मुक्कामासाठी रवाना झाली। पालखी सोहळा आज सकाळी 6:30 वाजता रामायणकार महर्षी वाल्मिकींच्या वाल्हे या नगरीचा निरोप घेऊन लोणंद इथं मुक्कामी असलेल्या मार्गस्थ झाला। माऊलींच्या पालखी सोहळ्यामध्ये नीरा स्नानाला अनन्यसाधारण महत्त्व आहे। पालखी सोहळ्यातील अर्धा टप्पा पूर्ण झाल्यावर माऊलींचा सोहळा सुरू करणाऱ्या हैबत बाबांची जन्मभूमी असलेल्या सातारा जिल्ह्यात प्रवेशापूर्वीच माऊलींच्या पादुकांना पुणे आणि सातारा जिल्ह्याची सीमा असलेल्या नीरा नदीच्या प्रसिद्ध दत्त घाटावर स्नान घातलं जातं। त्यानंतर दुपारचं भोजन झालं आणि विसावा घेतल्यानंतर दुपारी 1 वाजता सोहळा मार्गस्थ झाला। नीरा नदीवरील जुन्या ब्रिटिशकालीन पुलावरून सर्वात पुढे तुतारी वादक होते आणि ते सलामी देत होते। मानाचे 2 अश्व आणि भगव्या पताका आणि वीणा घेतलेले वारकरी आणि माऊलींचा फुलांनी सजवलेला रथ हा नीरा स्नानासाठी चालत होता। ब्रिटिशकालीन पुलावरून पालखी सोहळा जाताना मंद वारा सुद्धा सुटला होता। सर्व वारकऱ्यांनी ज्ञानोबा तुकोबांचा एकच जयघोष केला आणि सगळा आसमंत दुमदुमून गेला। तर दुसरीकडे वरवणचा मुक्काम आटोपून जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांची पालखी आज बारामतीत आहे। तुकोबांच्या पालखीचं स्वागत सुद्धा बारामतीकरांनी उत्साहात केलंय। वारकऱ्यांच्या सेवेसाठी बारामतीकरांनी कोणतीच कमतरता ठेवली नाहीये। पाहूयात जरा वारीच्या टप्प्यावर आतापर्यंत काय काय घडलंय। माऊली नीरा स्नान हा महाराष्ट्रातील आषाढी वारीचा एक महत्त्वाचा धार्मिक सोहळा आहे। पालखी सोहळ्यामध्ये संत ज्ञानेश्वर पादुकांना नीरा नदीच्या पवित्र पाण्यामध्ये स्नान घातलं जातं आणि हा विधी पुणे आणि सातारा जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या नीरा नदीच्या तीरावरती मोठ्या उत्साहात पार पडतो। माऊलींच्या पालखी सोहळ्यामध्ये नीरा स्नानाला अनन्यसाधारण महत्त्व आहे। आज असंख्य वारकऱ्यांच्या उपस्थितीमध्ये नीरा स्नानाचा हा शाही सोहळा हा पार पडला। माऊलींच्या पालखी सोहळ्यात सध्या 10 लाखाहून अधिक भाविक सहभागी असल्याची सुद्धा चर्चा आहे। आपण ही दृश्य पाहतोय कशा पद्धतीने माऊलींच्या पादुका जेव्हा नीराच्या या काठावरती आल्या तेव्हा वारकऱ्यांनी एकच ज्ञानोबा तुकोबांचा जयघोष केला आणि सर्वांनी हे पाणी हे पादुकांना घातलं आणि हे नीरा स्नान संपन्न झालं।